आजचा जो टास्क झाला होता ना, ज्यामध्ये ज्यांना जी डेंजर की मिळाली होती त्यांची अदलाबदली होण्याचे चान्सेस होते आणि फ्रीजचा टास्क होता. त्यामध्ये खूप घाण झाली आणि त्याचा सेकंड राऊंड जो आहे तो तिकडे रद्द करायचा प्रयत्न काही सदस्यांनी केला. ह्यामध्ये कोणाची चूक आहे ना तेच आपण आज डिस्कस करणार आहोत. कारण की इतके आठवडे झालेले आहेत, ह्यांना घाणेरडी सवय लागलेली आहे की जो टास्क असेल चालू चांगला, त्या टास्कला काहीतरी बकचोदी करायची, काहीतरी वाकडं घुसायचं आणि तिकडे काहीतरी वाट लावून टाकायची आणि कॅन्सल करून टाकायचा. आणि या संपूर्ण आजच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, जर कोणाची चूक असेल ना तर ती चूक आहे फक्त आणि फक्त राकेश बापट याची. राकेश बापट नंतर एक्सप्लेनेशन देतो त्या संपूर्ण गोष्टीचं की नाही नाही, मला काय मजा करायची होती, फक्त एक एंटरटेनमेंट करायचं होतं, प्रेक्षक जे बघणार आहेत त्यांना खूप छान वाटलं असेल, आपण असं केलं तसं केलं. बिलकुल ते छान वाटलेलं नाहीये. आणि राकेश बापटला मला हे सांगायचंय की बाबा, तू तुझ्या लिमिटमध्ये गेम खेळायचा प्रयत्न कर. जे काही टास्क येतात ना ते टास्क पूर्ण करायचे तुम्ही प्रयत्न करा. उगीच शहाणपणा करायचा आणि पुन्हा दुसऱ्यांवर सगळ्या गोष्टी ढकलून द्यायच्या, या गोष्टी करू नको राकेश बापट. आणि राकेश बापटला ही विनर बनवतात का काय, अशी संपूर्ण शक्यता आता निर्माण झालेली आहे. त्याचा काही गेम नसताना, त्याला काही नाही, त्याला फक्त आता राखी सावंत आहे म्हणून खूप जास्त फुटेज मिळायचा प्रयत्न होतोय. जर राखी सावंत गेली घराच्या बाहेर तर त्याचं काही नाही. राखी जर घरात आलीच नसते तर राकेश बापटचं घरामध्ये काहीही योगदान जे आहे ते दिसलं नसतं, हे मी स्पष्ट सांगतो. आणि राकेश बापटच असा माणूस आहे ज्यांनी आजचा जो फ्रीजचा टास्क आहे त्याची पूर्णपणे वाट लावली. त्यांनी सुरुवात केली, त्यानंतर तन्वी जी आहे तिकडे उडी मारते पुढे, आणि त्यानंतर संपूर्ण घरातले लोक जे आहेत ते विशाल झालं, बाकी कोण जे आहेत सदस्य, बाकी घरातले सगळे ते येऊन तोडफोड करायला लागतात, फेकून द्यायला लागतात त्या संपूर्ण गोष्टी. आणि ह्याची सुरुवात राकेश बापट याच माणसाने केली होती आणि ती खूप जास्त चुकीची जी आहे ती मला वाटलेली आहे. बिलकुल मला आवडलेलं नाही त्यांनी ते केलेलं आहे. बाकी तुमचं या संपूर्ण गोष्टीवर काय मत आहे ना, नक्की मला कमेंट करून सांगा. कारण की हा राकेश बापट जो आहे ना तो रडीचा गेम खेळतच आलेला आहे पहिल्या दिवसापासून. तुमचं मत नक्की कमेंट करून सांगा.